नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे। आज मी बनवली आहे पाटोळीची रेसिपी। आपल्या आगरी कोळी लोकांमध्ये ही पाटोळी फारशी केली जात नाही, पण यंदा मी नागपंचमी निमित्ताने पहिल्यांदाच ही पारंपरिक कोकणी पाटोळी करून पाहिली आणि खरंच सांगते एकदम अप्रतिम गोडसर रेसिपी जमली। ही माझी पहिलीच पाटोळी आहे। तुमच्या घरी पाटोळी केली जाते का, किंवा ह्यामध्ये काही अजून खास असतं का? मी कुठे चुकले तर नाही ना? कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेला आहे 3 वाटी खोबरं, म्हणजे मोजलं तर 3 छोट्या वाट्या भरल्या। तर त्याच वाट्याने मोजून मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। जितकं खोबरं आहे त्याचा अर्ध आपल्याला गूळ घ्यायचा आहे। पॅनमध्ये मी 1-2 चमचे पाणी टाकलं आणि मग त्यावर टाकलेला आहे गूळ। असं केल्याने गूळ लवकर वितळला जातो। गूळ छान मेल्ट झाला की मग त्यामध्ये टाकायचं आपल्याला खोबरं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सारण आपल्याला छान कोरडं करून घ्यायचं आहे। सारण तयार आहे, ते थंड करायला साईडला ठेवूया। इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये हळूहळू गरम पाणी आपल्याला टाकत जायचं आहे। मी 1 वाटी तांदळाच्या पिठाला पाऊण वाटी गरम पाणी घेतलेलं होतं। हे पाणी उकळलेलं वापरायचं आहे। पाणी उकळलेलं आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करत आहे। नंतर थोडंसं हाताला सोचवेल इतकं थंड झालं की मग हाताने मळून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान मळून घ्यायचं आहे। हे पीठ उकळवणी करून सुद्धा तयार करतात, पण मी अशा प्रकारे तयार केलेलं आहे। आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। गोळे तयार झाले की मग मी इथं घेतलेलं आहे केळीचं पान। पाटोळी ही हळदीच्या पानावर सुद्धा बनवली जाते। हळदीचं पान मला मिळालं नाही म्हणून मी इथं घेतलेलं आहे केळीचं पान। केळीच्या पानाला मी हलकासा तेलाचा हात लावलेला आहे आणि त्याच्यावर तयार पिठाचा गोळा मी थापून घेत आहे। पीठ जर हाताला चिकटत असेल तर थोडंसं आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान पातळसर याला असं थापून घ्यायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये भरलेलं आहे सारण व्यवस्थित एकत्रित करून घेतलेलं आहे आणि आता हे पान आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि आपली पाटोळी व्यवस्थित बंद झाले की ती पाहायची आहे। मी फर्स्ट टाइम करत होते म्हणून मी सतत पाहत होते की व्यवस्थित बंद झाले की नाही। तर पहिली पाटोळी माझी छान तयार झालेली आहे। तर अशाच प्रकारे मी सगळ्या तयार करून घेत आहे। आता सगळ्याच तयार झालेल्या आहेत। आता यांना आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे। त्यासाठी मी एका चाळणीमध्ये ठेवलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर ही चाळण त्यावर ठेवली आणि झाकण देऊन छान 15 मिनटं वाफवून घेतलं। 15 मिनटं वाफवल्यानंतर 5 मिनटं मी असंच झाकून ठेवलं होतं आणि आपली पाटोळी आता छान वाफवून झालेली आहे। तर बघा, छान गरमागरम पाटोळी तयार झालेली आहे। केळीच्या पानाचा सुगंध तर अप्रतिमच आहे। मस्त तयार झाली होती। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता। माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच तुमची साथ मला असू द्या। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।